गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. तर आज आपण ऑफिसमधून सुट्टी घेतलेली आहे, लीव टाकलेली आहे, कारण आज आहे कावेरीचा वाढदिवस. सो कावेरीला वाढदिवसाच्या दिवशी, ॲक्च्युअल दिवशी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. आणि सकाळपासून कामच चालू होते बिचारीची, बरेच कामं असतात घरगुती, किती नाही म्हटलं तरी. आणि तरी आजचा मेन्यू केला आहे तिने घरगुती, आपलं जेवण, चपाती, भेंडीची भाजी, गोड म्हणून शिरा केला आहे, दही आहे. त्याच्यानंतर मम्मीचा उपवास आहे आज, कारण आज आहे मोहिनी एकादशी. आणि असं ऐकलं आहे कावेरी काल एक रील बघून म्हणत होती की 150 किंवा 143 काहीतरी वर्षातून एकदा आली आहे ती. तर हे नक्की खरं आहे का, फॅक्ट आहे का, एकदा जरा तुम्ही सांगा कमेंटमध्ये जर माहिती असेल तर. आणि आज आपण बाळकृष्णाला लेपन वगैरे करायचं, तिचं काहीतरी प्लॅनिंग आहे चंदनाचं, तर ते पण करूया. वाढदिवसाचा एक औचित्य साधून, आणि मोहिनी एकादशी पण नेमके त्याच दिवशी आली. तर एक चांगला दिवस आहे, शुभ दिवस आहे. तर चला आता घरी आपण जेवण घेऊया, कारण बाकीच्यांचं जेवण झालेलं आहे, माझंच राहिलं आहे. आता तुम्ही म्हणाल एवढं खातो का तू, पण हे 2 जणांचं ताट आहे. आणि हे बघा, जे नारळ पाणी आणले होते त्याच्यातून एवढं खोबरं निघालं आहे. 5 नारळ आणले होते, त्याच्यातून एवढं खोबरं काढायचंच काम चालू होतं माझं. एवढा वेळ 1-1.5 तास गेला त्याच्यामध्ये. तर चला जेवून घेऊया. गुड इव्हनिंग गाईस. आता संध्याकाळचं बरंच टाईम टेबल आपलं शेड्यूलमध्ये टाईट असणार होतं. केक बनवायचा, राईस पेपरची डम्पलिंग्स बनवायचे. एक तर मम्मीचा आहे उपवास, त्याच्यामध्ये बरं झालं एक काम मम्मीने जरा, तिने काहीतरी यूट्यूबवर केक बघितला आहे, रवा केक, बनाना केक, आणि मस्तपैकी केला आहे पण प्रिपेरेशन करून. हे बघा आता तो होतोय, चांगला दिसतोय, फुगला आहे चांगला. तर तोपर्यंत आपण राईस पेपरचे डम्पलिंगची रेसिपी वगैरे बघून राईस पेपर मागवले जातात झेप्टोवरून, आणि पहिल्यांदा डम्पलिंग बनवतोय. बरेच दिवस झाले बनवायचे होते, आणि मस्त आता ते बघितलेत ना यूट्यूबवर, तरी इथे असं पाणी सुटलेलं. चला तोपर्यंत चहा वगैरे घेऊया. आज मी चहा करणार आहे, कारण वर्षानुवर्षे चला चहा घेऊया. गावामध्ये झाला हल्ला रे, दिल माझा बनले तुला रे, मी दिला रे, दिल माझा बनले तुला रे, मी दिला रे. आणि हे बघा मॅचिंग एकदा रेडी झाले. हाच ड्रेस घेतला कावेरीला काल. वाशीला आहे बघा, किती छान दिसतंय, मस्त वाटतं ना. हे बघा. आणि मी तर काय सो चला जरा बाहेर एक राऊंड मारून येऊया. असं चाललंय की बाळकृष्ण जर मिळाला पूजेच्या. हे बघा असं केक बनवलाय मस्त, स्पॉन्जी झाला एकदम, रवा केक, आणि एकदम भारी वाटते रे. विकत पण मिळतात ते बघ, आपण गोव्याला मॅक्सन्समध्ये वगैरे जायचं होते, विकत असेच मिळायचे. काय बोलते रे मुछुंदर लडकी मेरी बच्ची. मामा कुठे बोलते काय. हे बघ आला मामा. बाबू चला बड्डेला, आत्तूच्या बड्डे आहे ना. सियाचा पण बड्डे, सिया पण केक कापणार. हॅपी बर्थडे टू यू. चला ओवाळून घेऊया. ओवीला काही चेन घातली काय. ओवीचा बड्डे काय, तिला गिफ्ट दिलंय. तिला तिच्या बड्डेला देणार होते, तिला ती म्हणते ओवीच्या म्हणली होती बरं. आणि आपले फिश बघा मस्त बागडतायत, खाऊन पण नाश्ता झाला आत्ताच त्यांचा. आणि ते या घरी दिला घरी खुश आहेत ते. तर चला. अरे कलिंगड कापायचं काय बड्डेच्या दिवशी. इथे गिफ्ट वगैरे मम्मीकडून तिला रेडी आहे, कन्हैया ज्वेलर्स. केक तर मस्त दिसतं एकदम. ओवीचा पण बड्डे असतोच नाही का सगळ्यांबरोबर केक कापायला. थांब उभे आहे, लगेच नको कापू. चला बॅकग्राऊंड म्युझिकला कॉपीराइट येतो म्हणून आपण तोंडानेच बॅकग्राऊंड म्युझिक देतो. ओ माय गॉड, कानातलं दिलेत काय. वाव. आमचं पुढच्या वेळेस असेल केक कापायला, पुढच्या वर्षीपासून ॲड होशील ना बाबू तू पण.
हॅपी बर्थडे टू यू. मस्त आला केक एकदम. म्हणजे तुम्हाला वाटतं आता व्हिडिओसाठी बोलतोय किंवा काय, मम्मीला चांगलं वाटावं असं म्हणून बोलतोय नाही. केक एकदम सॉफ्ट, एकदम मस्त आलाय. किंवा हा थोडं ओव्हर हे करतोय एक्सप्रेस, पण खरंच केक एकदम भारी झाला. केकसाठी तुला डबल गोल्डन थम्सअप. हॅपी बर्थडे कावेरी. हॅपी बर्थडे. मम्मीला कर हॅपी बर्थडे. ओवी तिकडून हॅपी बर्थडे टू यू. त्याला पण चांगलं झालं ना, मग चेंज करते मी का. अगं थोडा थोडा थोडा, अगं ब्लॉगसाठी थोडा घे. कसा आलाय हा, कसा झालाय सांग. आता नाही नाही म्हणत होती मुचुंदर, आणि आता छान म्हणशील. बघू घातले कानातले, कानातले जवळ नका. हे बघा, हे कानातले इयरिंग्स मम्मीने गिफ्ट केलेत कावेरीला. चांगलं वाटतं. सो गाईज, आता आपल्याला डम्पलिंग जे बनवायचे होते तो प्लॅन आपण जरा कॅन्सल केला आहे, कारण मम्मीला पण उपवास आहे आणि फर्स्ट टाईम बनवतोय, तर ते कसे होतील काय, म्हणजे चांगलेच झाले असते जर मन लावून आपण केले असते तर. पण आता तसं वेळेचाही थोडा कन्स्ट्रेंट होता आणि म्हटलं मम्मीला पण उपवास आहे, मग जेव्हा सगळे खाऊ शकतील असं, म्हणजे उद्या किंवा परवा असं काहीतरी बनवू नेक्स्ट टाईम. आणि आत्ता पिझ्झा मागवतोय आपण डॉमिनोजमधून, कारण मम्मीला पिझ्झा आवडत नाही, तिचा उपवास आहे आणि एनिवेज तिला पिझ्झा आवडत नाही, तर आपण खाऊया, आपण एन्जॉय करूया. म्हणून आज मस्त फार्म हाऊस पिझ्झा मागवला आणि व्हेज तो चीज लोडेड पिझ्झा मागवला आपण. तर बघूया, आता येईलच थोड्या वेळामध्ये. आणि भूक पण लागली आहे, पण रवा केक एवढा छान झालेला होता आणि मी पटापट खाऊन घेतला, त्याच्यामुळे थोडी, नाहीतर शुगर माझी थोडी लो झाली होती, म्हणजे भूक लागली होती. तर आता बघूया, पिझ्झा येईल आणि मस्त पार्टी करूया, घरगुती पार्टी. आला पिझ्झा. हां, गरम पिझ्झा आहे अपने. वाव, हा आहे फार्म फ्रेश. आणि थांब, कसं आहे ओ बड्डे का, टेस्ट कर. हा बघा, लार्ज साईज फार्म फ्रेश पिझ्झा, मस्त वाटतं, टेम्पटिंग एकदम. टेस्ट करून सांग. फर्स्ट टाईम मागवलं आपण. आणि हा बघा चोको लावा, हे बघ ह्याच्यामध्ये चोको लावा बघ. प्लेट आणायची काय नको, खा त्याच्यावर भांडी भरून खा, त्याच्यावर मस्त मोठे प्लेट. लागेन बाबू, लागेन, लागी होईल. दिवी नको, अगं बाय दीदी इकडे पण. ए बाबू, इकडे पण. चल चल चल. रमी टाइम लवकर चालायला लागेल दीदी. अरे हळूच हळूच. हो, तुझ्याकडेच बघते ती कंटिन्यू. माने होईल. चला बसलोय आता एसीच्या हवागात, कारण आता एवढं गरम होतंय की बासरे बस. आणि आधी असं होत नव्हतं आमच्या एरियात, तरी या कल्याण फाटा शिवफाटा एरियात थंड असायचं वातावरण, पण आता गेले 3-4 दिवस एवढं गरम होतंय की घरामध्ये पण अशी वाफ जाणवते. सो आता बसलोय जरा रूम चिल करून, आणि बाळ आपले खेळत आहे. आणि पिझ्झाचा आस्वाद घेतला, फर्स्टवाला फार्म हाऊस पिझ्झा. तर तुम्ही कधी मागवणार असाल, इन केस जर विचार करत असाल की खावासं वाटतं, टेम्पटिंग आहे, असं क्रेविंग सुटली, पण तो फार्म हाऊस वगैरे नका मागवू, काही एवढी टेस्ट नाही लागली मला. हां, तुम्ही चीज पेपी पनीरवाला वगैरे, तो वॉल्कॅनोवाला वगैरे मागू शकता, ट्राय करू शकता, त्याच्यामध्ये बरंचसं चीज होतं. तर चला, आपलं पोट भरलं आहे एकदम, सगळं दोघा-तिघांचं मस्त झालं, कारण लार्ज आणि मिडियम साईजचा होता. हां, आणि हां, मेन आता बरं झालं कावेरीने लक्षात केलं, कारण आम्ही जो नॉर्मल पिझ्झा मेनियाचा एक पिझ्झा असतो ना, ओवीला असंच एक दिवस खायचा होता. तर नॉर्मली आम्ही घनसोली ब्रांचमध्ये वगैरे घेत असतो, डीमार्टमध्ये शॉपिंग केली वगैरे, कोपरखैरणे ब्रांचमध्ये. पण आम्ही एकदा वाशीला घेतला होता, वाशी बोनकोडेच्या इथे, म्हणजे चांगलं प्राईम लोकेशन होतं ते. तर वाशीचं पिझ्झा मेनियाचा, म्हणजे साधा पिझ्झा बनवण्याची पण पद्धतच वेगळी आहे, तर ते लोकेशन वाईज पण असतं जरा. तर असा आपला काही थोडाफार रिव्ह्यू होता. तर चला, आता आजचा दिवस चांगला सेलिब्रेट आपण नॉर्मल आपलं हवं तेवढं सेलिब्रेशन आपण केलेलं आहे, आणि आता नॉर्मल चिल करत बसलोय. तर आजचा ब्लॉगला इथेच एंड करते, उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा अँड बाय बाय.